पहिले हा व्हिडिओ बघा. तर जो व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा आहे त्यामध्ये एक मुवमेंट असली पाहिजे. ती मुवमेंटवाला म्हणजे एखादा ज्यानंतर आपण एक्सप्लोर करतो तसं एक लाईक मी या व्हिडिओमध्ये रिक्षाच्या पाठोपाठ तो टेक्स्ट रिव्हील करतो. तसा एक तुम्हाला रिव्हील होईसारखा असा एक पार्ट निवडत आहे. तो व्हिडिओ आपल्या VN किंवा आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचा. त्यानंतर एक टेक्स्ट ॲड करायचा जो की तुम्हाला आवडेल. त्यामध्ये मला मी हा पावसात काढलेला व्हिडिओ त्यामुळे मी ग्रीनरी सिलेक्ट केला. त्यानंतर तुम्हाला कलर्स वगैरे जो आवडेल तुम्हाला फॉन्ट वगैरे तसा तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. यामध्ये मी खूप सारे म्हणजे फॉन्ट्स ॲड केलेले आहेत बाहेरून पण की जो तुम्हाला म्हणजे तोही व्हिडिओ असेल कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की त्यावरती एक व्हिडिओ हवा आहे तर मी तो पण व्हिडिओ बनवेल. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करा. तो नंतर मग आपला जो व्हिडिओ आधीचा होता लाईक ओरिजिनलवाला त्यावरती हा पिप म्हणून किंवा म्हणजे त्यावरती ओव्हरले म्हणून ॲड करायचा आहे. कॅपकटमध्ये तुम्हाला ओव्हरले ऑप्शन दिसेल यामध्ये पिप. त्यानंतर फिल करायचं पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित जसं की मी केलं होता. आणि त्यानंतर तुम्हाला जायचं मास्किंगमध्ये जाऊन लिनियर सिलेक्ट करायचं. लिनियरमध्ये ज्यानंतर आपल्याला रिव्हील करायचं ज्या ऑब्जेक्टनंतर किंवा ज्या पार्टनंतर तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ घेऊन जायचा आहे. त्यानंतर की फ्रेमवरती क्लिक करायचं आणि हळूहळू रिव्हील करा. म्हणजे हळूहळू केल्यानंतर काय होतं विषय म्हणजे तो जास्ती फास्ट नाही होणार आणि जो तुम्ही जसं स्लोली रिव्हील केले तसाच तो दिसेल व्हिडिओच्या एक्सपोर्ट केल्यानंतर. जर तुम्ही तसं नाही केलं एकदम स्टार्टिंगचा पॉईंट दाखवला आणि नंतर रिक्षा एकदम गेल्यानंतर म्हणजे मी जसं रिक्षा केली त्यामुळे तुम्ही एंड पॉईंटला दाखवा तर तो व्हिडिओ खूप घाण दिसणार आहे. तुम्ही ट्राय करून बघू शकता कारण की तो पुढं पण येऊ शकतो अचानक कारण की त्यामध्ये स्पीड मॅटर करते आपल्या की फ्रेमची वगैरे डिस्टन्स की फ्रेमचा. तर मग तुम्ही छोटा डिस्टन्स ठेवा की फ्रेममध्ये आणि हळूहळू रिव्हील केल्यानंतर तो व्हिडिओ एक मस्त स्मूथ असं ट्रान्झिशन दिसून जाईल. तर ही एक त्यामध्ये एक टिप होती आणि खूप इझी आहे. तुम्ही पण करू शकता. VNमध्ये पण होऊन जाईल आणि कॅपकटमध्ये पण कॅपकटमध्ये एवढंच आहे की त्यावेळेला VPN लावावं लागेल तुम्हाला आणि VNमध्ये काय नाही VPNची गरज नाही आहे. खूप काही फ्री फीचर्स आहेत त्याचे आणि कॅपकट असे मॉड घ्यावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही VN यूज करा. आणि हे बघा असं शेवटी एकदम शेवटचा टेक झालं की तुम्ही राईट क्लिक करू शकता आणि नंतर हा व्हिडिओ बघा जसं रिक्षा जायचं तसं तो एक्सपोर्ट होत चाललेला. तर हा होता व्हिडिओ. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.